आता बातमी आहे साताऱ्यामधून वेणी काळभोर सज्जनगड प्रवासादरम्यान बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाने महिला वाहकाला शिवीगाळ केल्यामुळे बसमधील प्रवाशांनी तरुणाला जाब विचारत मारहाण केली। त्याचा राग मनामध्ये धरून तरुणाने महिला वाहकास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यामध्ये घडलाय। यामुळे महिला वाहकाने बस थेट पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जात तरुणाविरोधामध्ये तक्रार दाखल केली। यावरून तरुणावरती आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत। गावची प्रवासी आहे, मी राजवाडा इथून चढलेली आहे आणि कंडक्टर मॅडमनी त्याला तिकीट मागितली त्या व्यक्तीला, तर त्यांनी तिकीट दिली नाही कारण की त्याकडे पैसे होते की नव्हते त्याची त्याला माहिती असेल। तर त्याने पैसे दिले आहे आणि पैसे मागितले, त्यानं उर्मट जातीने बोलायला लागला, तो मुस्कडीन वगैरे ते बोलायला लागला, शिवी वगैरे द्यायला लागला। म्हणून त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी त्यांचे 2 हात उचलले, तर त्यांनी त्यांना उलट मारलं आणि प्लस मलाही मारलं, इतर प्रवाशांनाही मारलं। धन्यवाद। तुम्हाला त्यांनी मारहाण केली का? तुम्ही अडवलं? हो। कशा प्रकारे ती घटना घडली? ती घटना कशी घडली? तुम्हाला वगैरे मारण्याचा प्रयत्न करता? हां, तेच की यांना मारायला गेले तर मी मध्ये पडले, प्रयत्न करत होता, मला मारत होते ना, त्यामुळे वाचवण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा तिला मारलं। की घटनाक्रम होता कसं काय घटना घडली, काय नक्की सांगाल? मी सातारमधून अडीच ते पावणे 3च्या दरम्यान निघाले, वेणेखोलला जायला निघाले। माझी मी बुकिंग केली, बुकिंग करताना शेवट लास्ट नंबरच्या बाकड्यावरती एक प्रवासी होता, त्याने ड्रिंक केलेली होती। तर त्याला मी म्हटलं की पैसे द्या, तिकीट काढायचे बाकी। तर तो म्हणला मी का माझ्या लग्नाला आलाय का तुम्ही, मी पैसे देणार नाही, आणि तिकीट पण काढत नव्हता। मग मी बेल दिली, डबेवाडी स्टॉपला गेल्यानंतर गाडी बेल दिली तरी तो तिकीट काढत नव्हता। त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणजे प्रवाशांनी शिवीगाळ करायला लागल्यानंतर प्रवाशांनी हात उचलल्यानंतर प्रवाशांनी मारल्यामुळं माझ्या अंगावर आला धावून आणि मला मारहाण केली। माझा हात पिरगळला आणि बाकीच्या प्रवाशांना मारामारी करत होता आणि शिवीगाळ करत होता। आता नक्की पोलीस स्टेशनला तुम्ही बस घेऊन आलाय, पोलीस स्टेशनला गुन्हा वगैरे दाखल झाला? हां, गुन्हा वगैरे दाखल केला। आता प्रवाशांनी सगळ्यांनी साक्ष दिली, कारण प्रवाशांनी स्वतः होते, त्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की गाडी पोलीस स्टेशनला गाडा मॅडम, आम्ही आहोत, साथ देतो तुमची म्हणून।